पोरगं धोका देतं का रे? पोरगं? कोण म्हणतं पोरगं धोका देत नाही? आजपर्यंत तर ऐकलं होतं फक्त पोरी धोका देतात, पोरी लुटून-दुबाडून जातात. अक्षरशः त्या पोराला भीक मागायला लावतात. परंतु आजकाल मित्रांनो, पोरं पण एवढी हरामखोरं झालेली आहेत, की स्वतःला बघत नाहीत मित्रांनो. आपलं वय काय? आपलं ध्येय काय? अक्षरशः मित्रांनो, अशा काही-काही लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहतात. मित्रांनो, वरची माया गबगबाया अशा गोष्टी या लोकं करतात. लोकं वरनं दाखवतात, मी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आमचं प्रेम खूप जास्त आहे. सोशल मीडियावरती फोटो टाकतात, प्रपोज करतात, अंगठ्या घालतात. परंतु ह्या पोरांना जर बघितलं मित्रांनो, काळं मांजर म्हणलं तरी काही हरकत नाही. मनात एक, ध्यानात एक. मित्रांनो, अक्षरशः ह्यांची दुसरीकडे लफडी असतात, दुसरीकडे तोंड मारतात हे आणि इकडं जाऊन काय करतात मित्रांनो, इकडं दाखवून देतात, की मी नाही त्यातला कडी लावा आतला. म्हणजेच काय, मी माझ्या बायकोवरती खूप प्रेम करतो. माझी बायको माझ्यासाठी सर्वच आहे. मी तिच्यासाठी काहीही करू शकतो आणि दुसरीकडे लफडी करायची म्हणजे तिकडे जाऊन अक्षरशः तोंडा मारायची कामं हे पोरं करतात. मित्रांनो, अशी अवलाद जन्मण्याच्या ऐवजी अक्षरशः एखाद्या हिजड्याला जरी जन्म घातला तरी परवडला. कारण एक लक्षात ठेवा, माणूस जो असतो, माणसाची डेफिनेशन जी असते, ती असते मित्रांनो, एकतर लॉयल्टी, कष्ट करणं, काम करणं, पैसा कमवणं, सगळ्या गोष्टी करणं आणि सगळ्यांची जबाबदारी पूर्ण पाडून पुढे जाणं, ही लॉयल्टी असते माणसाची. परंतु आजकाल मित्रांनो, पोरं कुठं जन्माला येतात? आजकाल पोरांच्या नावाखाली बाईले जन्माला यायला लागलेत खरं म्हणलं तर. जेन झी म्हणतात यांना, हे आहेत मित्रांनो 50, 25-25, 30-30 वर्षाची ही पोरं. यांना काहीच कळत नाही हो मित्रांनो. हे कुणासोबत रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यांच्यासोबत अक्षरशः मित्रांनो झोपतात, सगळ्या गोष्टी करतात, परंतु लॉयल राहत नाही. त्यांना लॉयल्टी माहिती नाही मित्रांनो. टाईमपास चालू आहे सगळीकडे. जेवढं पुरतं तेवढं शरीराचं सुख भेटलं, विषय संपला. यांसारख्या गोष्टी आता चालू आहेत मित्रांनो. मित्रांनो, यामध्ये आता एक न्यूज आली कानावरती. ती न्यूज ऐकल्यावरती थोडासा धक्का बसला. ती न्यूज कुठल्या साध्या मुलीची नव्हती. ती न्यूज होती आपल्या भारताच्या व्हाईस कॅप्टन स्मृतिताई मंदाना यांची. मित्रांनो, त्यांचं लग्न जे आहे ते कॅन्सल झालं, परंतु पहिल्या दिवशी म्हणण्यात आलं, ते लग्न त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांना ॲडमिट करण्यात आलं. थोडं आजारी ते पडले होते, त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आलं. यांसारख्या गोष्टी पहिल्या 2-3 दिवसामध्ये सांगण्यात आल्या होत्या मित्रांनो. परंतु मित्रांनो, त्याच्यानंतर एक ट्विस्ट आला. त्यामध्ये हा पलाश नावाचा जो व्यक्ती आहे, जो स्मृती मंदानाचा होणारा नवरा होता, त्याचे चॅट्स लीक व्हायला लागले मित्रांनो. त्याचे चॅट्स हे सगळीकडे पसरायला लागले. तो त्याच्या सेक्रेटरीसोबत बोलत होता आणि त्याच्यामध्ये लिटरली त्या चॅट्समध्ये जो बोलत होता, मित्रांनो, या चॅटची पुष्टी आम्ही करत नाही. आम्ही ऑलरेडी सांगतोय, हे चॅट जे आहे ते व्हायरल होत आहे. ते त्याच्या अकाउंटचा त्याच्यावरती फोटो आहे, त्या मुलीच्या अकाउंटचा त्याच्यावरती फोटो आहे. दोघं एकमेकांना बोलत आहे. त्याच्यावरती डायरेक्टली म्हणतात आहे, की तू स्मृतीसोबत ती मुलगी स्वतःहून बोलते, "तू स्मृतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेस, लाँग डिस्टन्समध्ये आहे, तुम्ही दोघं राहता. तरी देखील म्हणजे तू माझ्यासोबत का बोलतोय?" त्याला त्या गोष्टीला हा पलाश टाळाटाळ करतो. आपण स्विमिंग पूलमध्ये भेटूया, 5 वाजता ये, यांसारख्या गोष्टी त्या चॅट्समध्ये बोलतो मित्रांनो. विचार करा मित्रांनो, कशासाठी बोलतो? स्मृती मंदाना हे नाव छोटं नाही आहे मित्रांनो, खूप मोठं नाव आहे. पूर्ण भारतामध्ये हे नाव मोठं आहे. परंतु त्या मुलीची काय चुकी आहे? तिने डोळ्यावरती पट्टी झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवला. जर एक लक्षात ठेवा, हे चार्ट्स खरे निघाले, ह्या सगळ्या गोष्टी जर खऱ्या ठरल्या, तर तुम्ही विचार करा मित्रांनो, त्या मुलीवरती जी व्हाईस कॅप्टन आहे. एखादं वर्ल्ड कप हारल्यावरती जेवढं दुःख होत नाही ना मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त घाण मनाला सदमा लागणारी गोष्ट, की तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करता आणि तो तुम्हाला चुना लावतो, तो तुम्हाला धोका देतो. तो तुमच्यासोबत फक्त प्रॉफिटसाठी आहे, फक्त पैशासाठी, अडक्यासाठी तेवढं तुमच्यापुरतं आहे. बाकी तो कशासाठीच नाही आहे तुमच्यासोबत. ह्या जर गोष्टी पुढे आल्या, तर तुम्ही विचार करा, त्या मुलाला काय वाटेल, त्या मुलीला काय वाटेल, तिच्यावरती काय बेतेल. ती डोळे झाकून ह्याच्यावरती प्रेम करते. ती सगळ्या गोष्टी ह्याला प्रोव्हाईड करते. अक्षरशः ह्याचं नाव कुणी ऐकलं नव्हतं. पलाश नावाचा हा म्युझिक डायरेक्टर कुठून आला कोणालाच माहिती नव्हता मित्रांनो. स्मृतीसोबत ज्यावेळेस हा रिलेशनमध्ये आला, त्यावेळेस कुठेतरी जाऊन हा फेमस झाला. तिने ज्यावेळेस लोकांना सांगितलं, त्यावेळेस कुठेतरी जाऊन हा फेमस झाला. परंतु तोपर्यंत याचं नाव-गाव कोणीच ऐकलं नव्हतं. खरं सांगा मित्रांनो कमेंटमध्ये, जर तुम्ही याचं आधी नाव ऐकलं असाल तर. परंतु स्मृती आल्यावरती मित्रांनो त्याच्या आयुष्यात त्याला एक फेम भेटला. लोकं त्याला ओळखू लागले. त्याला नावाने ओळखू लागले. त्याने प्रपोज केला, स्टेडियमवरती नेऊन प्रपोज केला. परंतु त्याचे जर असे चॅट्स व्हायरल होत असतील, तर मित्रांनो हा धोका सर्वात डेंजरस मानला जाईल.
की एखाद्या मुलीला धोका देणं, ते पण तिला लग्नाचं आमिष दाखवून धोका देणं. हे या सगळ्या जर गोष्टी प्रूव्ह झाल्या तर मित्रांनो अत्यंत डेंजरस गोष्टी होऊन जातील पुढे जाऊन. मॅनेजमेंट टीम जे जे लग्न मॅनेज करत होते हे लग्न जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. स्मृतींचे जे वडील आहेत त्यांच्या आजाराचं कारण न देऊन हे जे लग्न आहे ते पुढे ढकलण्यात आलं होतं. परंतु खरं कारण काय आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. मित्रांनो हे चार्ट्स जरी लीक झाले असतील, तरी आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. जोपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही, स्मृतीकडनं स्टेटमेंट येत नाही, परत पलाशकडनं स्टेटमेंट येत नाही, तोपर्यंत आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही आहे मित्रांनो. आपण पाहूयात, तरी देखील पलाशला देखील ॲडमिट करण्यात आलेलं आहे. त्याची आई रडत आहे ना, गाडीमध्ये बसली होती, चालली होती, "हे काय झालं?" यांसारख्या गोष्टी ते बोलत होते. मीडियाला रिप्लाय देण्यापासून त्यांनी टाळलं. मित्रांनो काहीतरी वेगळं शिजत असेल, त्या गोष्टी आपण डायरेक्टली बोलू शकत नाही. माझं एवढं सांगणं आहे, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत मिस न्यूज पसरवू नका. त्या चॅट्समध्ये जे होतं मी ते फक्त तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवू या न ठेवू, किती पर्सेंट विश्वास ठेवतोय हे पण बघणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे जे चॅट्स जे आहेत ते त्या मुलीने स्वतःहून व्हायरल केले आहेत का दुसऱ्याने कोणीतरी व्हायरल केलेले आहेत, काय AI जनरेटेड चार्ट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हा जाऊन आपल्याला क्लॅरिफिकेशन भेटेल. परंतु लोकांच्या मनात शंका यामुळं येते, लग्नाच्या दिवशी लग्न नाही झालं, लग्न मोडलं, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सगळं नॉर्मल होतं, लग्नाच्या दिवशीच या सगळ्या गोष्टी झाल्या, तोपर्यंत सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. तर तो दिवस आला आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. हार्ट अटॅक आला त्याच्या वडिलांना, जे की एकदम फिट होते, व्यवस्थित होते. त्यांना हार्ट अटॅक आला, हॉस्पिटलाइज करण्यात आलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. कुठेतरी पाणी मुरतंय असं लोकांना वाटतं आणि लोकं कमेंट करतात आहे मित्रांनो. त्यामुळे या कमेंटवरती आपण कितपत विश्वास ठेवायचा हे देखील आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, पुढे काय होईल स्मृतीच्या केसमध्ये याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देत राहील. फक्त तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.